हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. सकाळची आता एकदम पण सकाळ बोलता येणार नाही, 10 पावणे 10ची ही वेळ आहे. तर काव्या शाळेत जायला निघालेली ना, तर तिची मी इथं केस विचारत होती. आता किती दिवस झाले ना शाळा चालू होऊन, पण मी काहीच शाळेचं वगैरे काही शूट वगैरे केलं पण नाही आणि अपलोड पण नाही केलं, कारण सगळ्यांचं आता तेच आहे, शाळेचा पहिला दिवस, आजचं रुटीन, मुलांची शाळा, असं काही म्हणजे बरेच व्हिडिओ आता सध्या अपलोड आहेत. त्याच्यामुळे मी काही ते शाळेचं वगैरे अपलोड केलं नाही. तर सगळीकडे म्हणजे बहुतेक ब्लॉगर तेच सध्या अपलोड करतात, त्याच्यामुळे मी काही ते अपलोड केले नाही. तर बघा इथं जवळजवळ हप्ता म्हणजे होऊन गेला शाळा चालू होऊन. म्हटलं आज आपलं रुटीन शेअर करावं. तसं पण प्रॉपर मी शाळेचं असं नाही, पण असंच माझं घरातलं आणि मुलं शाळेत जातानाच्या तयाऱ्या आणि माझं मुलं शाळेत गेल्यानंतर काय चालू असतं घरात ते तुमच्यासोबत इथं अपलोड केलं. तर बघा इथं काव्याच्या मस्त वेण्या वगैरे मी घालून घेतल्या. टिफिनचा वगैरे मी अगोदरच केलेलं. हिला काव्याला पाहिजे होती पनीरची बुर्जी आणि चपाती. मग जियांश थोडा लेट जातो काव्यापेक्षा. काव्या 10:30ला जाते ना, तर जियांश 11:30ला जातो शाळेत. तर म्हणजे त्यांच्या थोडा 1 तासाचा डिस्टन्स आहे मध्ये. काव्याची मस्त तयारी, केसं वगैरे विचारून घेतली, ओढणी वगैरे तिची लावून दिली. तिची फक्त हीच इतकीच तयारी मला करायला लागते, बाकी तिची ती करते सर्व. वेण्या आणि ओढणी तिला लावून द्यायला लागतं. बाकीचे तिची बॅग वगैरे भरणं म्हणा किंवा दुसरी तिची ती सर्व करून घेतं. तर बघा इथं काव्या जायला तर निघालेली आणि जा टाटा बाय बाय. बाई तू ये इकडं, तुझा अजून 1 घंटा बाकी आहे. बाब्या ये, चला आता तुझी तयारी करू, चल शंभो करू, चल आपण. त्यांचं इकडे वर खाली चाललेलं बघा, म्हणजे आता दिदी जाईल आणि मग माझी जवळ कोण खेळलेलं असा त्याचं चालू होता. तसं तर आहे ना, आता म्हणजे तो पण जाणारच होता. आता ही काव्या गेली का मग मी याच्या तयारीला लागते. आणि याच्या अगोदर माझे सर्व कपडे वगैरे, सर्व सकाळची जी क्लिनिंग वगैरे सर्व असते ना, ती माझी सर्वच आवरून झालेली. फक्त आता जियांशला शाळेत पाठवून दुपारचं जेवण करायचं होतं. तर बघा इथं आता म्हणजे काव्या तर गेलेली, लगेचच याची पण आंघोळी वगैरे मी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर त्याला पण शाळेसाठी तयार करायला घेतलेलं बघा. त्याचे पप्पा येणार होते न्यायला. तसं तर त्याचे पप्पा येत ना लवकरच जातात, 6 वाजताच जातात. पण त्याला शाळेत घेऊन आणि शाळेतून घरी तेच घेऊन येतात. आणि इकडे बघा आता 11:15 वाजेपर्यंत ते येतील. मग त्यांचा आणि जियांशचा नाश्ता बरोबरच आमचा सर्वांचा होतो. आणि त्यानंतर मग जियांश जातो स्कूलमध्ये आणि मग माझं राहिलेलं असतं फक्त दुपारचं जेवण. तर बघा इथं त्याची पण मस्त तयारी करून घेतली. आंघोळी त्याची जियांशची सर्व तयारी मलाच करायला लागतं. सर्व त्याचा युनिफॉर्म म्हणा, त्याचं बॅग भरणं म्हणा, टिफिन सर्व मलाच करायला लागतं. तसं की तो लहान आहे त्याच्यामुळं. इथं बघा मस्त त्याच्याशी गप्पा गोष्टी लाडीगोडी करून इथं माझे आता त्याला शाळेत पाठवणं चालू होतं. तसं तरी ना त्याचा आता हा शाळेचा 2रा वर्ष आहे. गेल्या वर्षीपासून त्याची चालू आहे ना, त्याच्यामुळं त्याची काय इतकी म्हणजे अशी तपलीक नाही मला. जातो तो व्यवस्थित शाळेत आणि मस्ती पण वगैरे काही करत नाही जाताना, रडत वगैरे नाही. तर बघा मस्त असं तो तयार पण करून म्हणजे होतो माझ्याकडून तयार व्यवस्थित, जास्त काय मस्ती वगैरे करत नाही. इथं लगेचच मस्त केसं वगैरे विचारून घेतली, पावडर टिकला वगैरे लावून घेतला त्याच्या आणि त्यानंतर त्याला पण रेडी केलं. शाळेत जायचं आहे तरी पण त्याचा गाड्यांचं खेळणं काय तुम्ही बघत असाल. आणि एक व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल तुम्ही, आजच्या दिवसाची होती ती. आणि असंच म्हणजे सध्या ट्रेंड चालू होता ना, त्याच्यामुळे मी ते अपलोड केलेली शॉर्ट व्हिडिओ. तुम्ही बघितले असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. अशीच फनी व्हिडिओ बनवलेली मी त्याची. तर बघा इथं शाळेत जाता जरा त्याच्या म्हणजे हो करत चालू होतं माझं इथं. आणि जियांश पण शाळेत गेला आणि त्यानंतर मग माझं मी दुपारचं जेवण वगैरे सर्व इथं आवरून घेतलेलं. आणि मला ब्लाऊज शिवायची होती, तरी पण माझा असाच विचार चाललेला की या आईने मळ्यावरून आमच्या दुधी आणलेले, बरेच 3-4 दुधी होती. आणि तसं पण आपण भाजीत जास्त काही वापरत नाही, म्हणजे कधीच तरी मूग डाळीमध्ये म्हणा किंवा काहीतरी दुधी वापरतो, पण इतकी दुधी तरी कधी संपतील. आणि मग राहून तशीच ती फ्रीजमध्ये अशी जरा नरम होतं. त्याच्यामुळं मग बाबांना सांगितलं दूध घेऊन या तुम्ही डेअरीवरून. मग मी तर तोपर्यंत दुधी चांगली अशी किसून घेते आणि त्यानंतर मग त्याचा दुधी हलवा बनवेन, म्हणजे मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना थोडंसं काहीतरी खायला मिळेल. तसं तर दुधी हलवा, गाजर हलवा खातात माझी मुलं दोन्ही पण. तर म्हटलं आल्यानंतर काहीतरी खायला बघतीलच ती शाळेतून, त्याच्यामुळं मग म्हटलं हा दुपारचा थोडा वेळ पण आहे. दुपारचं जेवण वगैरे पण माझं इथं सर्व आवरून झालेलं. आणि आता मी बनवायला घेतलेला बघा दुधी हलवा. मस्त अगोदर खिसून घेतला. 4 दुधी होते, 2 छोटी 2 मोठे असे दुधे होते. आणि इथं मस्त अशी तुपामध्ये मी पहिल्यांदा आता रेसिपी पण छोटी अशी म्हणजे मध्ये क्लिप मी तुम्हाला सांगेनच. जसं आता सर्वजण एकसारखेच बनवतात, पण मी जसं बनवलेलं ना तसं मी तुम्हाला इथे सांगते. आणि मस्त असं
तूप घेतला मी त्याच्यामध्ये दुधी सर्व असं परतवून घेतला. दुधीचं जितका पाणी निघतं ना तितका मी पूर्ण असं दुधी जरा रोस्ट करून घेतला तुपामध्येच. तुम्ही बघा आता हळूहळू पुढे. असं तर आहे ना अजून म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना तेव्हा पाऊस पडत नव्हता. अजूनपर्यंत पावसाला सुरुवात नव्हती जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होते ना तेव्हा. आणि पावसाळ्यामध्ये खूपच गरमीचा दिवस होते त्याच्यामुळं. आणि दुधी आहे ना शरीरासाठी एकदम थंड असतं, म्हणून म्हटलं हा शरीरासाठी थंड आहे, उष्ण नाही, म्हणून इथं माझा हा बनवण्याचं काम चालू होतं. तसं तर मला इतकं आवडत नाही, पण काहीतरी खायला हवा हेल्दी म्हणून मी इथं बनवत होती. बघा मस्त असं तुपामध्ये मी ते रोस्ट करून घेतलं. थोडं 5-10 मिनटं म्हणजे बनवायला उशीर लागतो थोडा दुधी हलवा, कारण त्यातच स्वतःचं जे पाणी निघतं ना ते पूर्ण आटवून पूर्ण असं रोस्ट करून त्यानंतरच मी त्याच्यात असं दूध टाकते आणि त्यानंतर साखर आणि बाकीचे आपल्याला काय ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील ते. असो तर बघा इथं माझ्या पद्धतीने इथं बनवण्याचं काम चालू होतं. आणि ड्रायफ्रूट्स काय माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे फक्त वेलची कुटून टाकलेली आणि तूप आणि दूध इतका असला ना तरी पण दुधी हलवा खूप छान लागतो, आणि गाजर हलवा पण. असो तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढे. बघा इथं वेळ तर भरपूर लागतो दुधी हलव्यासाठी. पूर्ण तो तुपावर भाजून घ्यायला, म्हणजे एकदम पण सुका नाही, पण त्याच्यातला जो पाणी असतो ना तो पूर्ण आटवून द्यायचा आणि त्याच्यानंतर दूध टाकायचा. मग माझं इथं मध्ये दुसरी पण कामं चालू होती. वेलची कुटून घेतली, वेलची कुटलेली नव्हती माझ्याकडं. मी जशी लागेल तशीच आपली खलबत्त्यामध्ये कुटून घेते आणि तीच कुटून घेतली एकीकडं. आणि बघा आता तुम्ही बघत असाल पूर्ण एकदम सुका झालेला ना, तेव्हा मग मी त्याच्यात दूध वगैरे टाकून परत दूध आटेपर्यंत तसंच परतवत राहायला लागतं. आणि यावेळेस ना पाऊस पडत नव्हता त्याच्यामुळं गरम इतकी होत होती ना, तुम्ही बघत असाल माझ्याकडे. जरी खिडकी उघडी ठेवली असली तरी पण इतकी काय हवा येत नाही, आणि गरम पण बरीच होत होती. तरी पण माझं इथं बनवण्याचं काम चालू होतं, कारण आहे ना खातील म्हटलं सर्व मुलं शाळेतून आल्यानंतर आणि सर्व तोपर्यंत त्यावेळेला सर्व आमच्या घरातील एकत्र असतात. म्हटलं घरात एकत्र सर्व बसून काहीतरी खातील असं माझं चालू होता. तसं तर चहा बिस्किट म्हणा, दुसरं काही आपलं दररोजचं असतं सकाळ संध्याकाळ, पण काहीतरी कधीतरी वेगळं असा माझा उद्देश होता इथं. म्हणून मी इथं गरमीमध्येच उभे राहून माझं काम चालू होतं. इथं मी हा जेव्हा दुधी हलवा बनवत होती ना ती किचनमध्ये, तेव्हा माझे जाऊबाई आले ना, त्या माझी मस्त करत होत्या की प्रिया व्हिडिओ नाही चालू केली. आणि त्यांना माझा एक साईडला असा मोबाईल लावलेला ना तो काही त्यांना दिसला नव्हता. म्हटलं हा काय इथं मोबाईल लावलाय. तेव्हा मग ते साईडला झाले, आणि म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की इथं मोबाईल लावलाय म्हणून. ओट्यावरच बेसिंगच्या साईडला माझं छोटीशी अशी जागा आहे, तिथं मी मोबाईल स्टँडला लावून देते. असो तर बघा मग असंच बोलता त्यांच्यासोबत आणि बोलत पण होते ते की इतक्या गरमीमध्ये तू कशी काय बनवते, पण काय म्हणजे मला वाटत होतं बनवावं म्हणून मग मी इथं बनवत होते. आणि त्या पण त्यांचं जेवण वगैरे सर्व आवरून आलेलं, त्यांचं काही काम होतं माझ्याकडं त्यासाठी. असो तर बघा आत्ता मी इथं त्याच्यामध्ये दूध टाकलेलं तुम्ही बघत असाल. आता पूर्ण तो त्याच्यातील दुधीचं स्वतःचं जे पाणी आहे ना ते आटायला बराच वेळ लागला. आणि काही जण आहे ना आता मी बघते ना दुधी किसून पूर्ण त्याचं पाणी पिळून काढतात आणि त्यानंतर त्याचा दुधी हलवा बनवतात, पण त्याचा मला नाही वाटत इतका काय आपल्या शरीरासाठी फायदा होत असेल. त्याच्यातील सर्व आपण जे असतं ना ज्याचं स्वतःचं दुधीचं जे प्रोटीन वगैरे ते सर्व निघून जाते त्या पाण्यामध्ये, आणि पूर्ण आपण जो काय बोलतात त्याला भुस्सा म्हणू शकतो. आता पटकन मला शब्द काय आठवत नाही, त्याच्यामुळं पूर्ण असं म्हणजे राहिलेला त्याचा आपण दुधी हलवा बनवून खायचा तो बरोबर नाही लागणार. आणि म्हणजे म्हटलं थोडा वेळ लागला तरी चालेल पूर्ण तो आटायला, पण तो त्याच्यातच आटेल, म्हणजे त्याच्यातला काही निघून वगैरे जाणार नाही. म्हणून मग मी अशाच पद्धतीने बनवते. आणि काही असे डायरेक्ट पिळून बनवतात, मग तो पटकन होतो. असो तर बघा इथं दूध वगैरे टाकून घेतलं मी, त्याच्यामध्ये जितकी आम्हाला हवी होती ना जितकं गोड तितकं साखर पण मी इथं टाकून घेतली. आता गाजर हलव्यामध्ये जास्त साखर टाकायला लागत नाही, कारण त्याचा थोडाफार गोडवा असतो. दुधी हलव्यामध्ये थोडी साखर जास्त टाकायला लागते, कारण त्याचा इतका काही गोडवा नसतो त्याच्यामध्ये. असो तर बघा ते पण आता पूर्ण हा दुधाचा पूर्ण आटून होईपर्यंत आता जवळजवळ आहे ना मला अर्धा पाऊण तास गेलेला हा दुधी हलवा. आता तुम्हाला दिसत असेल छोटासा कढईमध्ये, पण इतका 3-4 दुधींचा हा बनवायला घेतलेला ना त्याच्यामुळं भरपूरच होता. आणि म्हटलं ठेवून तरी काय करणार, तसे पण मी अजून 2 होते ना ते ठेवून दिलेले भाजीमध्ये, म्हटलं वापरेन. आणि किसायला पण मला कंटाळा आलेला आणि व्हायला पण बराच उशीर लागेल, म्हणून मग मी इथं 4 दुधींचा मी हा बनवून घेतलेला. बऱ्याच उशिरानंतर फायनली असा काहीसा आपला दुधी हलवा तयार झालेला. बघा तुम्ही कधी बनवता का दुधी हलवा, आणि आवडतं का तुम्हाला, मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये इतकं काय असं स्पेशल नव्हतं, फक्त मुलांची तयारी आणि असंच माझं आईचं म्हणजे असंच
असाच आजचा व्हिडिओ होता. सो तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा साधा आणि सिंपल असा व्लॉग? आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. बाय.